या ठिकाणी आपणास जो नियमितपणे स्वाध्याय दिला जातो सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून, तर त्याचा अभ्यास कसा करायचा आहे आपण थोडक्यात पाहूया. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेला जो व्हॉट्सॲप आहे त्याला आपण ओपन करूया या पद्धतीनं. त्यानंतर आपल्या पूर्ण व्हॉट्सॲपमध्ये असलेला शाळेचा जो ग्रुप आहे तो ग्रुप आपल्याला ओपन करायचा आहे. बघा या ठिकाणी ग्रुप आपल्याला दिसतोय. यावर क्लिक केल्यानंतर असा हा ग्रुप आपला या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर या ग्रुपमध्ये आपण सकाळी सर्वप्रथम ही एक PDF आपण शेअर केलेली होती. बघा ही PDF घरचा अभ्यास. तर ही जी PDF आहे या PDFला आपल्याला ओपन करायचं आहे. ही जी दिलेली PDF आहे हिला आपल्याला ओपन करायचं आहे. घरचा अभ्यास असं या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. त्याला आपण ओपन करू. त्याच्यासाठी आपल्याला त्याला क्लिक करावे लागेल. याला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे काही PDF ओपनर असेल त्यामध्ये ते ओपन होईल. माझ्याकडे ऑफिस आहे. याला ओपन करा. याला ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात पहिले मराठी हा विषय आपल्याला दिसेल. या ठिकाणी बघा मराठी हा विषय आपल्याला दिसतो. या विषयामध्ये याला जर आपण झूम केलं, 2 बोटं आपल्या स्क्रीनवर ठेवून, तर बघ या ठिकाणी दिवस 27वा, लिपीची जाण, याच्यामध्ये ही सर्व माहिती वाचून जर आपल्याला याच्यामध्ये जर आपल्याला दिसलं काही प्रश्न असतील तर ते लिहायचे. बघा आता इंग्रजीमध्ये आपण बघूया. या ठिकाणी इंग्रजीमध्ये तुम्हाला एक या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिसते. या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटी, याच्यामध्ये पहा आणि हवामानाचे वर्णन करा असं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये पहिले चित्र एक सूर्याचं, त्याच्यानंतर एक पावसाचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर तुम्हाला आपल्या वहीमध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. हा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे फक्त. लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब द वेदर, किंवा चित्र पहा आणि हवामानाचे वर्णन करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जे या ठिकाणी चित्र आपल्याला दिसतात की जसं आता पहिलं हे चित्र आहे, 2 नंबरला हे चित्र आहे, तर त्याच्यानंतर इकडं 3 नंबरला सुद्धा आपल्याला बाजूला आणखी एक चित्र दिसतं. तर याच्याबद्दल आपल्याला वर्णन करायचं आहे. किंवा त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे. हा प्रश्न आपला लिहिणं झाल्यानंतर याला 1 क्रमांक आपल्याला द्यायचा आहे. याला 1 क्रमांक द्या, याला 2 क्रमांक द्या
आणि त्याच्यानंतर हे जे बाजूला चित्र आहे याला आपल्याला 3 असा क्रमांक द्यायचा. चित्र काढायचं नाही, परंतु क्रमांक देऊन फक्त त्याच्याबद्दलचा असलेला शब्द लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की व्हॉट इज डॉगी से. बघा हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला लिहायचा. प्रश्न लिहायचा आणि त्याच्यानंतर फक्त क्रमांक टाकायचे. याला 1 क्रमांक, याला 2 क्रमांक, याला 3 क्रमांक, 4 क्रमांक, 5 क्रमांक आणि 6 क्रमांक. हे 6 क्रमांक टाकायचे आहेत. फक्त क्रमांक टाकायचे, चित्र काढायचे नाही आणि चित्राखाली जे दिलेले शब्द आहेत किंवा जे वाक्य आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी परत प्रश्न आलेला आहे मॅच द पेअर्स. आता या ठिकाणी जर ह्या पेअर या ठिकाणी इथं हा प्रश्न आहे मॅच द पेअर. जोड्या जुळवा. परंतु आता जोड्या जुळवायला आपल्याकडे चित्र नाही आहेत. तुम्हाला जर चित्र काढणं शक्य असेल, ठीक नसेल तर कमीत कमी या ठिकाणी चित्राऐवजी आपण फक्त या ठिकाणी आलेले जे वाक्य आहेत, शब्द आहेत ते आपल्याला जसं या ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसेल की इट इज कोल्ड असं लिहिलेलं आहे. बघा या ठिकाणी इट इज कोल्ड. 1 नंबर टाकून इट इज कोल्ड लिहा, 2 नंबर टाकून इट इज हॉट लिहा, 3 नंबर टाकून इट इज वाइंडी लिहा आणि इट इज रेनिंग लिहा. अशा पद्धतीनं तुम्हाला ते फक्त वहीमध्ये प्रश्नाचा क्रमांक आणि ते चित्राचा क्रमांक, प्रश्न क्रमांक झाल्यानंतर चित्राचा क्रमांक लिहून तुम्हाला ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढं बघा या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की लुक ॲट द पिक्चर. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब द पिक्चर. हा प्रश्न तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आणि त्यानंतर ही जी चित्र दिसतात तुम्हाला 3, या 3 चित्र तर आपण काढता येणार नाही, परंतु क्रमांक द्यायचे या प्रश्नाच्या नंतर. आणि त्याला हा 1 क्रमांकाचं चित्र, 2 क्रमांकाचं चित्र आणि 3 क्रमांकाचं चित्र. हे चित्र कशाचं आहे त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढं अशाच पद्धतीनं आणखी चित्र आलेली आहेत. पुढं दिसतील तुम्हाला या ठिकाणी. चित्र पहा आणि योग्य शब्द चित्राखाली लिहा. आता आपल्याला चित्र तर काढता येणार नाही, परंतु हा प्रश्न लिहिल्यानंतर तुम्हाला क्रमांक द्यायचा आहे. फक्त क्रमांक द्या. याला 1 क्रमांक द्या आणि तो कशाबद्दल आहे, कंसामध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे समर, विंटर, रेनी सीझन, त्याच्यापैकी काय आहे ते तुम्हाला क्रमांकावर ते लिहायचं आहे. हे 2 क्रमांक लिहून या 3 पैकी कशाचं चित्र आहे, समर आहे, विंटर आहे का रेनी सीझन आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि या ठिकाणी 3 क्रमांक देऊन तुम्हाला ते लिहायचं आहे. अशा पद्धतीनं इंग्रजीचं काम आपलं हे पूर्ण होईल. त्यानंतर पुढं गेलं तर गणितामध्ये आपल्याला ही PDF पुढं वाचायची आहे. हे खाली जे दिलेलं आहे ते वाचायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त एक रिकामी जागा या ठिकाणी विचारलेली आहे की जी आपल्याला वहीमध्ये लिहायची आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी दिसेल की इथं ओळखा पाहू म्हणून दिलेलं आहे. तीनच रिकाम्या जागा आहेत. या 3 रिकाम्या जागाला आपल्याला काय करायचं आहे, वहीमध्ये लिहायचे आहेत. सेंटीमीटरमध्ये काय मोजलं जातं, मीटरमध्ये काय आणि किलोमीटरमध्ये काय. 1 नंबरला जे आहे आपलं की सेंटीमीटरमध्ये काय, इथे सेंटीमीटरमध्ये काय, मीटरमध्ये काय मोजलं जातं आणि किलोमीटरमध्ये काय मोजलं जातं हे या ठिकाणी तुम्हाला पुढे इथं उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत एवढे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हे गणिताचं काम आपल्याला पाहता येईल. नंतर परिसर अभ्यास आहे. ही कृतीपत्रिका दिलेली 15 नंबरची ती वाचायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा खाली सराव करूया म्हणून
प्रश्न आहे. सगळे पदार्थ या ठिकाणी सराव करूया. हे दिसतं इथं, सराव करूया. हे या ठिकाणी आपल्याला हे सराव करूया म्हणून दिसून राहिलेलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न इथं दिले. सगळे पदार्थ उष्ण देऊन तयार केले जात नाही. काही पदार्थ कच्चे खाल्ले जातात. असे पदार्थ कोणते ते सांगा. त्याची चित्रे जमवून वही चिकटवा किंवा त्याची चित्रे काढा. आता आपण चित्र जमवून चिटकवायची जर झाली, शक्य झाले तर ठीक आहे, पण कमीत कमी आपण त्या पदार्थाची नावं या ठिकाणी लिहू शकतो. म्हणून हा प्रश्न आपल्याला वहीवर लिहायचा आहे. हा जो प्रश्न आहे हा वहीवर लिहायचा आणि त्याचं उत्तर वहीमध्ये खाली आपल्याला लिहायचं आहे उत्तर म्हणून. त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे, हा वहीमध्ये लिहायचा. पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात. जसं ढोकळा, मग ढोकळ्यासाठी कोणता प्रकार वापरला जातो हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे तुम्हाला ढोकळा. हे ढोकळा प्रश्न लिहिला, त्याच्यानंतर खाली ढोकळा लिहा आणि ढोकळ्याच्या पुढं तो शिजवण्यासाठी कोणता प्रकार वापरला. जसं तळणे असेल, उकडणे असेल, भाजणे असेल, काय जे असेल ते त्याच्या पुढे लिहायचे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे आपली आमटी. 3 नंबरला करंजी लिहायचं. त्याच्या पुढं ती कशा प्रकारे शिजवलं जाते. थालीपीठ, भाकरी आणि रस्सा. असं एक नवीन ओळीवर लिहायचं आणि शिजवण्याचा प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर दुधापासून पनीर कसे तयार करतात याची माहिती मिळवा. ही फक्त तुम्हाला ही जी माहिती आहे ही तुम्हाला मिळवायची आहे. परंतु जर तुम्हाला शक्य होत असेल तर याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. दुधापासून पनीर कसे तयार करतात आपल्या पालकाला ते तुम्ही विचारा. जर पालकाकडून उत्तर येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा प्रश्न टाकून त्याचं उत्तर तुम्ही मिळवू शकता. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न वहीमध्ये लिहून थोडक्यात तुम्हाला समजलेली माहिती तुम्ही या ठिकाणी लिहावी. ठीक आहे. म्हणजे हा झाला परिसर अभ्यास. त्याच्यानंतर पुढे आहे परिसर अभ्यास 1 झाल्यानंतर परिसर अभ्यास 2. याच्यामध्ये मात्र पहिले काही आठवूया. हा लगेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसतो तुम्हाला. पहिले काही आठवूया. बघा या ठिकाणी हा प्रश्न आहे, पहिले काही आठवूया. हे लिहा तुम्ही, हा प्रश्न लिहा या ठिकाणी. त्याच्यानंतर तो प्रश्न वहीमध्ये लिहून त्याचं उत्तर लिहायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न, या कुटुंबातील व्यक्तींची संख्या व स्वभाव सारखेच असतात का, तर ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न वहीमध्ये लिहा. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची यादी करा. म्हणजे कुटुंबात कोण कोण आहे त्यांचं नाव लिहायचं आहे आणि कुटुंबातील व्यक्तींचे स्वभाव लिहा. तुम्हाला तुमच्या हे जे नावं लिहिली आहेत त्यांचे स्वभाव कसे आहेत हे 2 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. जसं प्रेमळ आहेत, रागीट आहेत वगैरे काय जे तुम्हाला वाटतं ते त्यांच्याबद्दलचं लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लिहू शकतो. नंतर एक पुढचा 3रा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो की चालू आहे असतो. पुढं जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला दिसेल की खालील प्रश्नाचे उत्तर शोधूया. बघा कुठं आलेला आहे प्रश्न या ठिकाणी. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपल्याला कुटुंबातील व्यक्तींचे चांगले गुण कोणते आणि दुसरा प्रश्न आहे मोठ्या कुटुंबात राहण्याचे कोणते फायदे आहेत. तर हा प्रश्न स्वतंत्रपणे लिहून त्याचं उत्तर खाली आपल्याला लिहायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला हे आजचं काम करायचं आहे. केलेलं काम वहीमध्ये पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला